नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बर्ड फ्लूमुळे उरण तालुक्यातील शेतकरी कुक्कुटपालक आर्थिक विवंचनेत। उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते। यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनांची संख्या अधिक आहे। मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तपासणी न करता आज गावठी कोंबड्या मारल्या जात आहेत। बाजारभावाप्रमाणे मिळणारा दर गोरगरीब कुक्कुटपालकांना शासनाच्या माध्यमातून मिळणार नसल्याने शेतकरी कुक्कुटपालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। उरण तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी व वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घरोघरी कुक्कुटपालन होते। पूर्वी फक्त घरोघरी गावठी कोंबड्या पाळल्या जात होत्या, मात्र आता या घरगुती व्यवसायाला भातशेतीला जोडधंदा म्हणून व्यावसायिक करण्याचे रूप देऊन कुक्कुटपालन हा व्यवसाय वाढवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे। त्यामुळे उरण तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गावठी कोंबड्यांचे संवर्धन करून कुक्कुटपालन करण्यासाठी आपल्या स्वखर्चाने छोट्या स्वरूपात पोल्ट्री फार्म बांधले आहेत। बॉयलर कोंबड्यांपेक्षा गावठी कोंबड्यांची वाढती मागणी व पोषकता पाहता या कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन उरण तालुक्यातील अनेक गावात होत आहे। एका कोंबडीमागे 500 ते एका कोंबड्यामागे 700 रुपये कुक्कुटपालकांना मिळत असतात। अनेक जण घरगुती कुक्कुटपालन देखील करतात। कोणत्याही प्रकारचे बाजारातले खाद्य न देता गावठी पद्धतीचे खाद्य या कोंबड्यांना दिले जाते। त्यामुळे या कोंबड्या अत्यंत चविष्ट लागतात। मात्र पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे काही दिवसापूर्वी चिरनेर गावात बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे कोंबड्या मृत पावल्याची बाब समोर आली आहे। याची दखल शासनाने घेऊन कोणत्याही प्रकारे इतर शेतकऱ्यांच्या कोंबड्यांची तपासणी न करता गावातल्या कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू केली आहे आणि मारलेल्या कोंबड्यांसाठी शासनाच्या माध्यमातून 137 रुपये नुकसान भरपाई दर शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले आहे। एकंदरीत ज्या कोंबड्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे 400 ते 700 रुपयापर्यंत आहे, त्या कोंबड्यांना इतका अल्प दर देऊन त्या कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। तरी शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांची तपासणी करून सदर कोंबडीला बर्ड फ्लूसारख्या आजाराची लक्षणे दिसून येतात का याची चाचपणी करून बर्ड फ्लू पॉझिटिव्ह कोंबड्या माराव्यात, परंतु निरोगी निष्पाप कोंबड्यांचा नाहक बळी शासनाने घेऊ नये अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकरी करत आहेत। नाहीतर निष्पाप कोंबड्यांचा नाहक बळी घेणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारतील अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये वर्तविण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, चिरनेर।